पत्नीने पतीचा खून करण्याचा आणखी एक प्रकार धाराशिव जिल्ह्यातून समोर आलाय। ज्या पत्नीने आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली तिनेच आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराला सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा पोलिसांच्या तपासात झालाय। धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील एक तरुण शेतकरी संतोष उर्फ दगडू बाबासाहेब देशमुख यांच्याबाबत ही घटना घडली आहे। धाराशिव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात छडा लावला असून या गुन्ह्याची पार्श्वभूमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। काय आहे ही घटना हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। या संपूर्ण घटनेची सुरुवात 13 जुलै 2026 रोजी झाली, जेव्हा धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमाळवाडी शिवारात एका पुरुषाचा रक्ताळलेला मृतदेह पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली। माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे आणि त्यांच्या पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळावरील दृश्य अत्यंत भयानक होतं। अंदाजे 40 ते 45 वर्ष वयोगटातील एका व्यक्तीच्या गळ्यावर चाकू फिरवून आणि दगडाने ठेचून त्याला संपवण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होतं। मृतदेहाच्या अगदी जवळच एक स्प्लेंडर मोटरसायकल उभी होती। पोलिसांनी तपास करत सर्वात आधी त्या दुचाकीच्या क्रमांकावरून तांत्रिक माहिती काढली आणि त्यावरूनच या मयताची ओळख पटली। ती मृत व्यक्ती येडशी येथील रहिवासी असलेले शेतकरी दगडू देशमुख असल्याचं निष्पन्न झालं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र वेगाने फिरवली। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती लागली। मयत दगडू देशमुख यांची पत्नी दैवशाला हिचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते। या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपला मोर्चा मुख्य संशयित आरोपी आणि पत्नीचा प्रियकर बालाजी महादेव पायघन याच्याकडे वळवला। मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो आपल्या एका नातेवाईकासह पुण्याच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। धाराशिव पोलिसांनी वेळ न दवडता तातडीनं पुणे पोलिसांशी संपर्क साधला आणि आधुनिक तांत्रिक मदतीचा वापर करून पुण्यातच आरोपींना घेराव घातला। पोलिसांनी पुण्यात अत्यंत धाडसी छापा टाकून मुख्य आरोपी बालाजी पायघन आणि त्याचा साथीदार सोमनाथ सातनाक या दोघांना ताब्यात घेतलं। जेव्हा या दोघांना धाराशिवला आणून पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि त्यांची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गुन्ह्याची जी कबुली दिली, आरोपींनी दिलेली कबुली ऐकून पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले। आरोपींनी कबूल केलं की मयत दगडू देशमुख यांची पत्नी दैवशाला हिनेच आपल्या पतीचा अडथळा दूर करण्यासाठी त्यांना सुपारी दिली होती। तिच्याच सांगण्यावरून बालाजी आणि सोमनाथ यांनी कुमाळवाडी शिवारात दगडू देशमुख यांना एकटं गाठलं, त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्यांना संपवलं। गुन्ह्याची कबुली मिळताच पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत वेगवान कारवाई करत मयताची पत्नी दैवशाला देशमुख, प्रियकर बालाजी पायघन आणि त्यांचा साथीदार सोमनाथ सातनाक या तिघांनाही बेड्या ठोकल्यात। अनैतिक संबंधाच्या मोहापायी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत झाला असून एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय। या अतिशय आव्हानात्मक आणि गंभीर गुन्ह्याचा छडा अवघ्या 24 तासात लावून आरोपींना गजाआड करणाऱ्या धाराशिव आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाचं सर्वत्र कौतुक होतंय। या घटनेबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कार्यारंभवर नवे असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।